पकड मम्मा. हाय गाईज, मी प्रतीक्षा आणि पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉग मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. खूप दिवसानंतर असं बोलून म्हणजे ब्लॉग शूट करते. आता खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या की मी तुमच्यासोबत पहिल्या शेअर करायच्या, मला आता वेळच नाही भेटत. म्हटलं एक असं मनावर कुठं तर असं दडपण आहे, म्हटलं तुमच्यासोबत थोड्याशा गोष्टी शेअर कराव्या, म्हणजे मला पण छान वाटेल आणि तुम्हालाही म्हणजे माझे प्रॉब्लेम समजतील की नक्की ताई आता सध्या कोणत्या सिच्युएशन मध्ये जात आहे. म्हणूनच म्हटलं चला आज एक ब्लॉग शूट करते. एक मिनिट. सॉरी हा, म्हणजे व्हिडिओ बघितला की व्यवस्थित आहे की नाही. चिवता आता झोपेतून उठलेले आहे. तिला हे नाचणीचे मुरमुरे आणले होते त्या दिवशी पार्टमधून, तेच खायला दिले. तिला आवडत नाहीत, खेळत खेळत एक दोन का होईना तिनं खायचं काम करते. गव्हाचं आवडलं होतं ते तर तिनं संपवून पण टाकलं. मग ते जाऊ दे, आता विषय की काय शेअर करायचं होतं वगैरे त्या गोष्टीवर येते. पहिलं ना कसं होतं माहिती आहे का, प्रत्येक कमेंटचं उत्तर द्यायचे, पुन्हा लाईक वगैरे तर असायचा. पण सध्याची सिच्युएशन अशी झाली ना, मला कमेंट वाचायला सुद्धा वेळ भेटत नाही. माझ्या चॅनलवर काय चाललंय ते मलाच माहिती आहे. मी कसं तरी करून नाही व्हिडिओ म्हणजे शूट करून एडिट करून अपलोड करायचं काम करते, पण त्या व्हिडिओला कसा रिस्पॉन्स येतोय ना हे सुद्धा बघायला वेळ भेटत नाही. त्याचं कारण ही तुमची लाडकी चिवताई आहे. म्हणजे असं विचारच नव्हतं केला की चिमणी एवढी आगाव होईल वगैरे, पण एवढी जास्त आगाव झाले मी सांगू शकत नाही. हालत माझी पूर्ण खराब आहे. एवढी दमवते ना, संध्याकाळी 2-3 वाजेपर्यंत ना फक्त तिला खेळावं वाटते, खेळण्यासाठी रडते. आणि मी ना तिला मोबाईलची सवय लावावं म्हणून पण बघितलं. हे चुकीचं आहे मला माहित आहे, पण ऑप्शन नाहीये, कारण मला एकटीला बघायला लागते तिला. मी तिला मोबाईल पण दाखवण्याचा प्रयत्न करते, पण तिला मोबाईल बघायला अजिबात आवडत नाही. तिला असं वाटतं फक्त खेळावं तिच्यासोबत. दिवसभर फिरत असते, इकडं तिकडं खेळत असते, पण संध्याकाळी पण तिचा हट्ट असतोय की खेळा. आणि माझं असं आहे की मला झोप अजिबात कंट्रोल होत नाही. 10 वाजता तर मला झोपायला लागते. मग हिचं असं असते की 2-3 वाजवते तिनं झोपायला. एवढा वैताग घेऊन जातो ना, अक्षरशः तब्येत खराब झाली माझी तिच्या मागं पळू पळू. पण ती जर काही थांबणं गेले, तिला कसं हँडल करू मला तेच समजणं गेले. लहान होती ना मस्त होती तशी, खूप जण मला बोलायचे की मोठी झाल्यानंतर समजते, तसंच झालंय माझ्यासोबत. आता हँडल करणं लय अवघड झालं. स्वतःच्या तब्येतीकडे पूर्णपणे दुर्लक्ष होते आणि ह्यांच्याच मागं पाहायला लागतं. हे ऐकत नाही काय नाही. हा ना, नको मला खातो. एवढे आगाऊ झाले ना, म्हणूनच मला ना कोणत्याच गोष्टीकडे व्हिडिओज म्हणजे मी कसे कंटिन्यू करते ना माझं मला माहित आहे. व्हिडिओज कंटिन्यू करता येत नाहीत काय नाहीत. खा तू खा, मला नको देऊ. सांडलं ना तू, तिचं असं असतंय व्यवस्थित नाही, तिला खाली सांडलेलंच खायचं असतं, असं प्लेटमध्ये दिल्याला खायला बघत नाही. हिच्यामुळं ना माझं कोणत्याच गोष्टीकडे लक्ष नाही. काम तर आहे माझं हे तसं, म्हणजे सगळ्यांना वाटतं की हा ताई पहिल्यासारखी नाही, पण माझ्याकडे वेळच नाहीये. सांगते का, हिच्यामुळं व्हिडिओ शूट करणं एडिट करणं काही काही दिवस तर असं असते की शूट करायला भेटतं, पण मी शूट करणं सोडते. कारण का तर असं वाटतं की त्या शूट करण्याच्या टायमिंगमध्ये मी ते काम पटकन उरकून घेणं असं वाटतं, म्हणून ते शूट करणं सुद्धा मी टाळते कधी कधी. असं होते, त्यामुळे व्हिडिओकडे पण दुर्लक्ष होतंय, सगळ्याच गोष्टीकडे दुर्लक्ष होतंय माझं माहिती आहे. आणि तब्येत तर खराब होते. तसं काही जणांना म्हणजे वाटतं काय माहिती आहे का, की म्हणजे कमेंट पण येतात की ताई तू तब्येतीला काय केलं, डिलिव्हरी नंतर तब्येत वगैरे कशी तुझी कमी झाली वगैरे. तर म्हटलं त्याचंच उत्तर मी तुम्हाला थोडंसं देते, त्यासाठी एक मिनिट. तुझं काय नाटकी चालले एक बस. हा, तर त्याचंच उत्तर मी देते. सगळ्यांना असं वाटतं की मी काय तर म्हणजे हे केलं. तर माझी तब्येत पहिल्यापासूनच बारीक आहे आणि पोट म्हणजे सगळेजण मला बोलायचे ना पोट वगैरे होते, मग पोटासाठी फक्त एक मी म्हणजे घरीच बनवून ना ड्रिंक घेतली होती, त्याच्याबद्दल मी व्हिडिओ सुद्धा शेअर केलाय. म्हणजे अजवाईन वगैरे ते ओव्याचं ते पाणी वगैरे तेच, बाकी मी काहीच केलं नाही. मी ना डिलिव्हरी नंतर 15 दिवसामध्ये कामाला लागले. माझं सिझेरियन झालेलं आहे, सिझर झालंय आणि टाकं सुद्धा माझे म्हणजे 15 दिवसामध्ये तुटले नव्हते. कारण का तर मला काय खायचं काय नाही काहीच माहित नव्हतं. मी शिळं खाल्लं, पुन्हा भात खाल्ला, ह्या सगळ्या गोष्टी खाल्ल्यामुळे ना माझे टाके पिकले होते. त्यामुळे ते सुख असतो ना, कमीत कमी मला वाटतं 25 दिवसावर काय तर माझे टाके तोडले होते. एवढा दिवस घेतला, 10 दिवसात जे टाके तुटते तर ते मला 25 दिवस गेलेले होते टाके तुटायला. आणि मी 15 दिवसातच कामाला लागले होते. कारण का तर यांची मावशी होती ना, त्यांनी आल्या होत्या डिलिव्हरीला माझ्या. मग त्यांचं आता स्वतःचं पण काय त्रास असते ना, मी 1 महिना राहिल्या होत्या. आता 1 महिना राहणार आहेत माहित होतं. मग नंतर त्यांनी गेल्यानंतर कसं करायचं म्हणून ना मी 15 दिवसातूनच काम म्हणजे तिचं शिकायला चालू केलं होतं की आंघोळ वगैरे ह्या सगळ्या गोष्टी. कारण का तर त्यांच्या माघारी मलाच करायचं होतं सगळ्या गोष्टी. त्यामुळे मग 15 दिवसातच मी कामाला लागले होते.
गरम पाणी तर कसलंच नाही. दवाखान्यामध्ये ना ठाण्याला झाले हिनं चिमणी, सिव्हिल हॉस्पिटलला सरकारीमध्ये, तिथं कसलं गरम पाणी कसलं काय, म्हणजे थंड पाण्यात तिथंच लगेचच हात घातलेला आहे. घरी आल्यानंतर तर मग काय नाहीच, म्हणजे काहीच काळजी घ्यायला काहीच भेटली नाही मला. म्हणजे चिमणीच्या पप्पांनी तरी जेवढं होईल ना तेवढं केलं, भरपूर केलं म्हणेन तसं. कारण का तर एक माणसाने ह्या सगळ्या गोष्टी करणं म्हणजे एक हेच आहे, पण त्याने खूप काही केलं. पण मला काहीच म्हणजे स्वतःची काळजी घेता नाही आली. म्हणजे त्या टायमिंगला डिप्रेशनमध्येच राहतं माणूस खरं. मला काही समजत नव्हती, मी एवढी ओरडायचे, सगळ्यांना भांडणं काढायचे, मला काहीच समजत नव्हतं. कोण एक बोललं ना मला एक ऐकू यायचं, माझ्यासोबत काय होतंय काय नाही ना मला समजत नव्हतं. मग ह्या सगळ्यामध्ये आराम मला कसलाच भेटला नाही. आणि 2 महिने झाल्यानंतर तर मी डायरेक्ट युट्यूब चॅनलवरच काम करायला चालू केलं. त्याच्यानंतर तर मग त्याच्यातच सगळं लक्ष, ही बारीक होती हिच्याकडे बघायचं. आणि खरं तर मला हिला घ्यायला सुद्धा येत नव्हतं. चिमणीला घ्यायचं कसं ना, मी युट्यूबला व्हिडिओ बघितला की बाळाला म्हणजे कसं रॅप करायचं वगैरे, आणि मी तिला 2 महिने तर रॅप केल्याशिवाय घेत नव्हते. कारण का तर मला भीती वाटायची पडेल वगैरे, म्हणजे असं खूप सारं म्हणजे हे केलेलं आहे. त्यामुळे ना माझी तब्येत अशी की मला आराम कसलाच भेटलेला नाही डिलिव्हरी नंतर सुद्धा, आणि आताही नाही भेटत. काम वगैरे, व्हिडिओज एडिटिंग, भरपूर सगळं हे असतं. लोकांना कसं असतं स्ट्रगल दिसत नाही, म्हणजे कसं फक्त वाटतं की हा कमवतेत, पण ते कसे कमवतेत ते नाही माहिती. प्रमोशनच्या व्हिडिओला तसा थोडाफार हेट येतो, एवढा नाही येत बाकीच्यांच्या इतका, पण येतो. साहजिकच आहे, प्रमोशनच्या व्हिडिओला येतो. पण एवढं मेहनतीचं फळ तर भेटलंच पाहिजे ना. ते प्रमोशनमधूनच आम्हाला थोडेफार पैसे भेटतात, तेच असतात. युट्यूबचं पेमेंट म्हणजे एवढं येत नाहीये, जेवढं म्हणजे एवढे तर व्ह्यूज नाही येत की एवढं मोठं युट्यूबचं पेमेंट येत. म्हणजे प्रमोशनचे व्हिडिओ करतो त्याच्यातूनच मस्त पेमेंट भेटतं. मग त्यामुळे प्रमोशनचे व्हिडिओ तर होतातच. हेट बस असं राहतं. हेट काय ना, मी लक्ष करत नाही तसं. कारण का तर आपल्याला माहिती आहे आपल्या लाईफला काय लागणार आहे, आपण म्हणजे कोणत्या सिच्युएशनमध्ये आहे, आपल्याला कुठून बाहेर निघायचं आहे. त्यामुळे मी लक्ष देत नाही तसं लोकांच्या बोलण्याकडे. त्यामुळं म्हणजे मी कधीच म्हणजे बघितलंय का हे अशी कमेंट केली वगैरे शेअर करताना, मला नाही ते सगळं करायचं. म्हणजे टाइमच नाहीये माझ्याकडे त्या सगळ्या गोष्टीत लक्ष द्यायला. ज्याला जसं वाटतंय ना तसं विचार करू दे, माझा असा आहे. काही नाही मला म्हणजे काही लेणं देणं नाही, कोणी काही बोलू दे, आपल्याबद्दल काय फरक पडत नाही. कारण का तर जे वाईट दिवस जे बघतं ना त्याला ह्या चांगले दिवस आणण्यासाठी ना लोकांनी काही जरी बोललं ना फरक नाही पडत आहे. कारण आपल्याला चांगले दिवस आणायचे जे करते मी हिच्यासाठी करते. त्यामुळे जेव्हा वाईट कमेंट दिसते ना तेव्हा मला ही दिसते की हा हिच्यासाठी करायचंय, त्याच्या पुढे ही कमेंट काहीच नाही. त्यामुळे काय फरक नाही पडत आहे. सपोर्ट करणारे तसे खूप जास्त आहेत, म्हणजे जे हेट आहेत ना ते काहीच नाही आहेत त्यांच्या पुढे, 0% म्हणेन मी. सपोर्ट करणारी एवढी लोक आहे, समजून घेतात, म्हणजे खूप छान छान, म्हणजे ज्या गोष्टी मला माहित नाहीत त्या गोष्टी सजेस्ट करतात. आणि म्हणजे चिमणीला सांभाळण्याच्या जर्नीमध्ये ना खरं तर म्हणजे सपोर्ट करणाऱ्यांचा जास्त हात आहे म्हणून. कारण त्यांनी मला प्रत्येक गोष्टी सांगितल्या, असं करू नको, तसं करू नको, हे दे ते दे. म्हणजे ह्या सगळ्या तुमच्या सगळ्यांच्यामुळे म्हणजे हिला सांभाळणं मला सोपं झालंय खरं तर. किती किती सांगितलंय सगळं ह्याच्यामध्ये बघ. त्यामुळेच थोडंफार दुर्लक्ष वगैरे होते, बाकी काय नाही. खूप काही बोलायचंय, खूप काही सांगायचंय, खूप काही आयुष्यात घडतंय वगैरे, पण त्या छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये ना सगळं असं शेअरच करता येत नाही. म्हणूनच म्हटलं आज एक मोठा ब्लॉग शूट करते थोडासा, की बोलता येईल तुमच्यासोबत काही. तर कारण सगळ्यांना काही लोक आहेत म्हणजे ज्यांना माझी बडबड आवडते, आणि मला बडबडच किती दिवस झालं करता येईना. किती म्हणते मी मोठा ब्लॉग शूट करते, पण छोटाच मुश्किलीनं करते, तर मोठा काय करणार आहे. आता दिवाळी येत आहे, दिवाळीमध्ये बघू काय भरपूर व्हिडिओ भेटतील आपल्याला, तसे प्रयत्न करत असते. सध्या रेसिपी वगैरे काहीच जमत नाहीये हिच्यामुळे. एक करायला गेलं ना हिने एक करून बसते इकडे, हिच्याकडे जास्त लक्ष द्यायला लागते. मला खूप जास्त भीती वाटते, कारण आता पळायला लागले, चालायला लागले, असं वाटते पडल लागल कोणती गोष्ट. आणि माझं कसं आहे, घर तर माहित आहे सगळ्या गोष्टी खाली आहे, तिनं कोणती गोष्ट घेते वगैरे हे करते, मला भीती वाटते जास्त. त्यामुळे तिच्या मागे असते मी जास्त, की आपल्या एका चुकीमुळे काहीतरी नको घडायला म्हणून. मग ह्या सगळ्यामध्ये लोकांना म्हणजे असं जे आपल्यावर प्रेम करतात त्यांना असं वाटतंय की काय रिप्लाय करत नाही वगैरे. बस ना मम्मा 2 मिनिटं जावा तिथं दे. तर असं काही नाहीये सध्या, माझी सिच्युएशन खरंच खूप जास्त अवघड आहे. हो ना मम्मा, तुझ्यामुळं सगळं होतंय, तुझ्यामुळं. मॅडम नाही आगाव झाले तर आमचा काय ऑप्शन नाहीये. थोडा दिवस अजून बघू. किती आगाव झाले मला समज नाही, एवढे आगाव झाले कसे झालेस ग ते एवढे आगाव. अगो तुला पादे चल पादे चल. चला किती बडबडले माहित नाही.
तुम्ही एवढी बडबड ऐकून घेतली, तुम्हालाही छान वाटलं असेल एवढ्या दिवसात मी बोलले. तर थँक्यू त्यासाठी. चला मग भेटू अशाच एका नवीन ब्लॉग मध्ये. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. चल पा देऊ तुला, चल पा देते, झोपत न उठले.